तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे तथा DK मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पाण्यातील प्राचार्य साहेबराव किसन कोल्हे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवारी 31 जानेवारीला विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा खरात होते, तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते प्राचार्य साहेबराव कोल्हे आणि त्यांच्या पत्नी शोभा कोल्हे यांचा सपत्नीक सन्मानपूर्वक सत्कार केला गेला। यावेळी त्यांचा मुलगा सात्विक आणि मुलगी अंकिता यांचीही उपस्थिती होती। या गौरव समारंभाला कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ, डॉक्टर दादासाहेब थोरात, डॉक्टर तुषार दिघे, विलास दिघे, शिवाजीराव खुळे, बाळासाहेब गायकवाड, मच्छिंद्र काळे, आप्पासाहेब दिघे, भास्करराव खुळे, राजेंद्र दिघे, प्रतापराव आहेर, रंगनाथ खुळे, विजय वामन, डॉक्टर बाळासाहेब वाघ, ॲडव्होकेट जगन्नाथ वामन यांच्यासह वडगावपान आणि कोल्हेवाडी परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तर मुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्राचार्य कोल्हे सरांच्या शैक्षणिक सेवेला गौरवपूर्ण सलाम केलाय। सर अतिशय वक्तशीर, शांत आणि संयमी स्वभावाचे असणारे आहे। वक्तशीरपणाबद्दल सांगायचं म्हटलं तर शाळेची वेळ ही 11:15 आणि कॉलेजची वेळ ही 11:15 असून सुद्धा आम्हा विज्ञान शिक्षकांना प्रॅक्टिकलसाठी आणि जादा तासासाठी 9:30 वाजताच हजर राहावं लागायचं। आमच्या अगोदर सर आपल्या केबिनमध्ये हजर राहायचे। हे पाहून आम्ही 9:30 वाजता आलेले आमचे शिक्षक यांना कामाबद्दल हुरूप यायचा आणि सरांप्रमाणे काम करायचा आम्ही प्रयत्न करायचो। त्यांनी तब्बल 28 वर्ष श्री संत जनार्दन स्वामी विद्यालयात म्हणजे त्यांच्या मायभूमीत सेवा केली। नंतर 2 वर्ष सह्याद्री विद्यालय संगमनेर व शेवटी DK मोरे विद्यालय वडगावपान येथे 3 वर्ष प्राचार्य म्हणून कार्य केले। एकूण 33 वर्षाची ही सेवा केवळ आकड्यांपुरती नाही तर असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे। विद्यार्थी म्हणून ज्या शाळेच्या वर्गात ते कधी बसले होते त्याच शाळेचे प्राचार्य म्हणून काम करण्याचा मान त्यांना मिळाला। ही गोष्ट खरोखरच अभिमानाची आणि प्रेरणादायी आहे। सगळ्यांसाठी ते शिक्षक, मार्गदर्शक आणि शिस्तप्रिय प्राचार्य होते, पण माझ्यासाठी माझे वडील आणि शिक्षक दोन्ही होते। कोल्हे सर टाटा बिर्ला सारख्या घरातून जन्माला आलेले नाही, ते एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आले। BSc BEd केले आणि त्या ज्ञानाच्या जोरावर 28 वर्ष तब्बल संत जनार्दन स्वामी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी ज्ञानाचं काम केलं। काही वेळापूर्वी सरांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये, तुषारनी सांगितलं की इंजिनियर तयार झाले, डॉक्टर तयार झाले, मुलींनी चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं। मी कालच कोल्हे सर कोल्हेवाडीला गेलो होतो शाळा व्हिजिटला। मला तिथला इतका परिपाठ भावला, इतका परिपाठ चांगला मुलं मुली सादरीकरण करत होते आणि खऱ्या अर्थाने त्याही ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम आमचे मित्र प्राचार्य गुंजाळ सर त्या ठिकाणी करीत आहेत। आणि म्हणून आपले चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांना प्रत्येक विद्यालयाकडून अपेक्षा आहे की आमची सह्याद्री गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी पडता कामा नये। शिक्षकांनी अप टू डेट राहिलं पाहिजे, नवनवीन ज्ञान मुलांपर्यंत दिलं पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे काम आहे। लाइफ में खुशी के लिए काम करोगे तो खुशी नहीं मिलेगी, लेकिन खुश होकर काम करोगे तो जरूर खुशी मिलेगी। आणि म्हणून कोल्हे सरांनी जे काही आपल्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने त्यांनी या ठिकाणी पार पाडलेली आहे। सर आम्हाला सायन्स हा सब्जेक्ट शिकवायचे आणि तब्बल त्यांनी 30-32 वर्ष सायन्स शिकवलं आणि त्याहूनही जास्त काळ आम्हा विद्यार्थ्यांची झोप देखील उडवली। सरांचे लेक्चर म्हणजे एक वेगळीच मजा असायची। सर क्लासमध्ये एंट्री केली की क्लासमध्ये शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स, वातावरण एकदम शांत
त्यामुळे आम्हाला थोडीशी झोप देखील यायची. पण सरांची भीती इतकी असायची की झोप पूर्ण यायच्या आधीच जाग पण यायची. सर म्हणजे सर. आम्हाला वाटायचं सर बोर्डकडे लक्ष देत आहेत आणि पुढच्या सेकंदाला खडू आमच्या दिशेने फ्लाईंग मोडमध्ये यायचा. तो खडू एवढ्या ॲक्युरेसीने यायचा की नासाने सरांना सायंटिस्ट म्हणून घ्यायला हवं होतं. सरांसोबतचे सहलीचे दिवस आजही आठवणीत आहे. सरांसोबतची सहल म्हणजे आनंद, भीती आणि शिस्त याचं परफेक्ट मिक्सचर होतं. मजा करायची, हसायचं, खेळायचं, फिरायचं, पण सर सोबत असण्याची जाणीव कायम असायची. आजही ते डेज आठवले की वाटतं त्या सहली म्हणजे आमच्या आयुष्यातील फील्ड ट्रिप नव्हे तर लाईफ ट्रेनिंग होत्या. आज सरांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे 33 वर्षामध्ये खूप विद्यार्थी घडवले. काही खूप उच्च पदावर असतील, कदाचित काही अर्धवट शिक्षण सोडलेले असतील, परंतु निश्चितच ते प्रत्येक म्हणत असतील का मी जिथं आहे तिथं मी चांगलं राहावं म्हणून मला जे काही मार्गदर्शन मिळालं ते कोल्हे सरांचं होतं. आज सर तुम्ही रिटायर जरी होत असलात, डॉक्टर साहेबांनी जर सांगितलं का हा एक मोठा यज्ञ आहे. संगमनेर तालुका हा आदर्शवत तालुका नुसता एका गोष्टीमुळे, सहकार्यामुळे नाही झाला, पक्षामुळे नाही झाला किंवा नेतृत्वामुळे नाही झाला, परंतु तुमच्या आमच्यासारखे त्या नेतृत्वाच्या मागं, त्या विचाराच्या मागे आपण ठामपणे राहिलो आणि जगत राहिलो. जगत असताना त्या पद्धतीनं वागत राहिलो. म्हणून निश्चितच आज संगमनेर तालुक्याचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. आणि अशावेळी जरी तुम्ही रिटायर होत असाल तर तुमची जबाबदारी संपलेली नाही. कारण 58 म्हणजे फार काही वर्ष मोठं वय नाही, खूप मोठं आयुष्य पुढं आहे, अनुभव खूप दांडगा आहे. तर मी तुम्हा सर्वांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, आम्हा वडगाव पानमधील सर्व ग्रामस्थ, सहकार क्षेत्रामध्ये आदर्श आशा अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित, राज्य साखर संघ, आपणा सर्वांचे नेते, जलनायक, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये संगमनेर तालुक्याची ओळख हे उभ्या महाराष्ट्राला एक आदर्श तालुका म्हणून झाली, ते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्याही वतीनं सरांना त्यांच्या उर्वरित सेवानिवृत्त आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या मनासारखं जीवन त्यांनी जगावं. सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या DK मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान येथील प्राचार्य श्रीयुत साहेबराव किसन कोल्हे यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सन्मान्य संचालक मान्य श्रीयुत बाबासाहेबजी खरात सर, तसेच आपल्या सहकारमर्सी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष श्रीयुत बाबासाहेब ओहोळ, येथे उपस्थित असलेले श्रीयुत राजेंद्रजी दिघे, मच्छिंद्रजी काळे, शिवाजीराव खुळे, डॉक्टर दादासाहेब थोरात, डॉक्टर तुषार दिघे, विलासराव दिघे, त्याचप्रमाणे NT थोरात सर, श्रीयुत खुळे सर, खरं म्हणजे कोल्हेवाडून बरीच मोठी टीम आलेली आहे. बाबासाहेब, आमचे मित्र बाळासाहेब गायकवाड, सर्वच उपस्थित मित्रांनो, बरेच राहिले असतील, सर्वांचंच वामन, श्रीयुत वामन आलेले आहेत, कोल्हेवाडीहून आलेले सर्व त्यांचे सहकारी, सौ या ठिकाणी कोल्हेताई, शोभाताई कोल्हे, त्यांचे चिरंजीव सात्विक, अंकिता, सर्व त्यांचे पुतणी आणि मुलं, सर्व उपस्थित मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, खरं तर सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्राचार्य श्रीयुत साहेबराव कोल्हे यांनी सेवा त्यांची दिलेली आहे आणि आज ते नियत वयानुसार, शासनाने त्या नियमानुसार ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. तेव्हा त्यांचा गौरव सोहळा आहे की आपलं मुले मुली हे अतिशय हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पहिलं तर ते स्फुल्लिंग जागृत केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये त्या महत्त्वाकांक्षा निर्माण केल्या पाहिजे, त्यांना हा आत्मविश्वास दिला पाहिजे की तुम्हीसुद्धा जगाच्या पातळीवर त्या ठिकाणी कुणापेक्षाही कमी नाही आहे, तुम्हालासुद्धा जगामधलं सर्वोच्च असं यश या कुठल्या तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही मिळू शकता. आणि त्यासाठी हवं असणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी असलेली शैक्षणिक व्यवस्था आहे ते करण्याचं आमचं काम आहे. आणि मला आनंद वाटतो की श्रीयुत साहेबराव कोल्हे ते आहेर सर बोलत असताना त्यांनी सांगितलं
की सर हे शाळा सुरू होण्याच्या आधी 1.5 तास येतात, 2 तास येतात, शाळा सुटल्यानंतर त्या ठिकाणी तासभर इथे असतात. ही जे त्यांचं डेडिकेशन आहे, त्यांचं जे काही समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती आहे ती खरोखर खूप महत्त्वाची. ती आपल्यापैकी प्रत्येकाने त्या ठिकाणी बांधलं पाहिजे. मग इव्हन पालकांनासुद्धा मी सांगेल, इथं पालकही असतात, की आपणही शेवटी ही चळवळ जी आहे त्या दृष्टिकोनातून या संस्थांकडे पाहिलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की श्रीयुत साहेबराव कोल्हे यांनी निश्चितपणाने अतिशय उत्तम काम त्यांनी ते केलं. शांत स्वभावाचे, मी अनेकदा आमच्या मिटिंग व्हायच्या, शांत स्वभावाचे, परंतु सदैव त्यांनी संस्थेच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत ते कार्यरत राहिले. आणि म्हणून निश्चितपणाने त्यांचा सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी गौरव करतो. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा मला आता बरं का सर, आता घरी बसायचं नाही. ताई काय शिक्षिका आहेत का? नाही ना? मग तुम्ही तिथे कोल्हेवाडीचं आपलं युनिट आहे, इथे ते आपलं युनिट आहे, तिथे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला कशी आपली प्रत्येकाने मला पाहिजे. आता इथे आता नंटी थोरात सर आहेत इथे, अजूनही आपले माझी रिटायर्ड शिक्षक असतील, त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की त्या ठिकाणी जे आपल्या सह्याद्रीची शाळा आहेत त्या शाळेमध्ये जा, जिल्हा परिषद शाळेमध्ये जा, आणि कशा पद्धतीने आपल्याला ही शिक्षणाचं ज्या सुविधा आहेत आपल्या मुलांपर्यंत कशा नेता येतील, त्यांच्या महत्त्वाकांक्षा कशा जागृत करता येतील, जगात किती मोठ्या संधी आहेत हे त्यांना कसं सांगता येईल, यासाठी आपण या ठिकाणी पुढे कार्यरत राहावं. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा श्रीयुत साहेबराव किसन कोल्हे यांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि ते खरोखर भाग्यवान आहेत. शोभाताई त्यांना चांगली साथ दिली. ताईंविषयीसुद्धा मी आदर व्यक्त करतो. त्यांचा चिरंजीव सात्विक इंजिनियर आहे. त्यांची मुलं मुली पुतण्या जावई खूप उच्च शिक्षित आहेत. बाबा खासं म्हटले, पैसे कमवण्यापेक्षा माणसं कमवून चालले असते. सर मी माणसं कमवली. अजूनही नातेवाईक असतील ते येत आहेत, मित्र म्हणले असतील. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मला या शाळेने बरंच काही दिलं. मान असेल, सन्मान असेल, तो मला दिला गेला. माझे सहकारी शिक्षक असतील, हिने खूप मला सहकार्य केलं. कोणते काय मी त्यांना सांगितलं तरी ते कधी मला नाही म्हटले नाही. आधी वेळेवर येणं, वेळेवर काम करणं. मग ज्युनियर कॉलेजचे शिक्षक असतील, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक असतील, यांनी सुद्धा माझ्यावर बरोबर प्रेम केलं. गेले 3 वर्ष मी पाहतो वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मला या शिक्षकांनी सन्मान दिला. गावातील गावकरी असतील, कधी शाळेत आले नाही, पण त्या शाळेचं काही काम असेल तर ते शाळेत येणार. तर काही अडचण आहे का, आपली अडचण असेल आपण त्यांना सांगणार तर ते शाळेत येणार. नाही तर इथं कोणत्याही वेळेस गावकऱ्यांनी कधी शाळेमध्ये प्रवेश केला नाही. शाळा सुस्थितीमध्ये त्यांना माहिती चाललेली आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, शिष्यवृत्ती असेल, ऑलिम्पियाड असेल, चित्रकला असतील, या वेळेत आमच्या तास ते तास त्या ठिकाणी घेतले जायचे. आहे सर अजूनही म्हणतात की नवोदयमध्ये आपले विद्यार्थी येणार. म्हणजे खूप मेहनत त्यांनी घेतली. असे मेहनती शिक्षक, हुशार शिक्षक या विद्यालयामध्ये आहे. ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये सुद्धा आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असतील, हे कॉलेज सांभाळण्याचं काम हे जवळजवळ काळे साहेबीच केलं. मला तिकडे जाण्याची सुद्धा वेळ त्या ठिकाणी येत नसेल. एकदा बेल झाली की कोणाला सांगावं लागत नाही तासावर जा म्हणून. तर एवढं चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चाललं. शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी मी मीटिंगमध्ये काही बोललो असेल तर मला त्या ठिकाणी माफ द्या, कारण मी फक्त मुलांसाठी बोललो. ही मुलं आहेत म्हणून आपण आहोत, मुलांसाठी आपण आहोत. आपलं जे ज्ञान हे ज्ञान त्या ठिकाणी मुलांना देण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर खूप खूप या विद्यालयाचं मी आभार मानतो. माझ्या शिक्षकांचं मी आभार मानतो की जिने मला खूप
दिलं. खूप अनुभव त्या ठिकाणी त्यांच्याकडून मला मिळाले. मला माझ्या पत्नीची साथ मिळाली. तिने कधी विचारलं नाही की एवढ्या लोक शाळेत काय काम आहे तुमचं, का शाळेतून लेट आले, कधीच विचारलं नाही. तिला माहित होतं यांना ड्युटी आहे, सकाळी जाणं भाग आहे. तिने मला खूप सांभाळून घेतलं. तिचे मी धन्यवाद या ठिकाणी मानतो. माझे भावासाहेब भारत कोल्हे, आम्ही दोघं शिक्षण घेत होतो, पण घरी करण्यासाठी कोणी नाही. वडील कारखान्यामध्ये कामाला होते, आई घरकाम करायची, शेतीचं काम करायला कोणी नव्हतं. म्हणून भावनेमध्ये शाळा बंद केली, थांबून घेतला आणि मला शिकवलं. भाऊजाई आमची वत्सलाबाई, तिने सुद्धा सहकार्य या ठिकाणी केलं आणि इथपर्यंत पोहोचलो. त्यांचे मी धन्यवाद त्या ठिकाणी मानतो. माझी विद्या त्या ठिकाणी आले, माझं प्रेम तिने केलंय, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि DK मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं पुन्हा मी त्यांचं आभार मानतो. हा कार्यक्रम संपूर्णपणे सुसंस्कृत, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.